विद्यार्थी मित्र हो, आज आपण वि स खांडेकर लिखित गवताचे पाते या रूपक कथेचे नाट्य स्वरूप सादरीकरण करणार आहोत. निवेदक. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. अरे जा, चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळकात होती, पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. काय ही हिवाळ्यातली पानं? जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज! छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला ह्यांनी. नाट्य रूपांतर श्री R. G. राठोड. शाळा शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे.